नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूयात नाचणीचे लाडू। तर यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी तूप घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात नाचणीचं पीठ। येथे आपण अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। कमी गॅसवर आपण नाचणीचं पीठ खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घेऊयात। सुरुवातीला नाचणीचं पीठ थोडंसं कोरडं वाटेल, पण जसं जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं ते दाणेदार बनत जातं। भाजलेलं नाचणीचं पीठ बाजूला काढून घेऊयात। कढईमध्ये आणखी अर्धी वाटी तूप घातलं आहे। यामध्ये बदाम घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। बदाम काढून घेतले की त्या तुपामध्ये आपण अर्धा किलो गूळ घातलेला आहे। गूळ मेल्ट झाला की यामध्ये इलायची पावडर घालूयात। अर्धा कप पाणी घालायचं आहे। मिक्स करून घेऊयात। या चाचणीमध्ये आपण भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण थोडंसं थंड झालं की याचे लाडू बनवून घेऊयात। पूर्णपणे मिश्रण थंड होऊ द्यायचं नाहीये। लाडू बनवण्यासाठी आपण येथे साच्याचा उपयोग केलेला आहे। नाचणीचे लाडू बनवण्यासाठी आपण अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो गूळ आणि 350 ग्रॅम तूप वापरलेला आहे। अशा प्रकारे आपण साच्याच्या साहाय्याने सर्व लाडू बनवून घेणार आहोत। नाचणीमध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपली हाडं आणि दात मजबूत राहण्यास मदत होते। तसेच नाचणीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला अशक्तपणा दूर करण्यासाठी तसेच वेट लॉससाठी सुद्धा नाचणी फायद्याची ठरते। तुम्हाला जर नाचणीच्या लाडूची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।